नमस्कार. आज आपण वाटण न करता बटाट्याची रस्सा भाजी सोप्या पद्धतीने बनवूया. ही बघताच खावीशी वाटते इतकी टेस्टी झाली आहे. बटाटे उघडून ठेवले असतील तर ह्या भाजीला नाश्त्यापेक्षाही कमी वेळ लागेल. बॅचलर्स किंवा जे नव्याने स्वयंपाक शिकत आहेत त्यांच्यासाठी तर हा बेस्ट ऑप्शन आहे. बटाट्याची भाजी बनवण्यासाठी 4 मध्यम आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून घेतले आहेत. हे उकडून घेऊया. त्यात बटाटे बुडतील एवढे पाणी मीडियम फ्लेमवर कुकरच्या 3 शिट्या करून घेऊया. तोपर्यंत मसाल्याची तयारी करूया. खलबत्त्यात लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे, 1 हिरव्या मिरचीचे तुकडे ठेचून घेऊया. हे असे ठेचून घेतल्यामुळे भाजी खूप चविष्ट लागते. अशा पद्धतीने जाडसर ठेचून घेतले आहे. कुकरच्या 3 शिट्या करून घेतल्या आहेत. प्रेशर आपोआप निघून गेले आहे. आता कुकरमधील बटाटे बघूया. बटाटे शिजले आहेत. ह्यांची साले काढून टाकूया. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. सर्व बटाट्याची साले काढून टाकली आहेत. आता हे हातानेच कुस्करून घेऊया. ह्यात बटाट्याच्या फोडी असाव्या. खूप मॅश करू नये. बटाटे अशा पद्धतीने कुस्करले आहे. कढईत 4 मोठे चमचे तेल गरम करूया. त्यात जिरे अर्धा छोटा चमचा. जिरे तडतडले पाहिजे. हिंग पाव छोटा चमचा. बारीक कापलेले 2 मध्यम आकाराचे कांदे सोनेरी रंगावर परतून घेऊया. ह्या भाजीसाठी कांदा व टोमॅटो शक्य होईल तेवढे बारीक कापावे. हिंग नक्की घाला. ह्याने पचन छान होते. कांदा मऊ झाला आहे, परतला आहे. आता ठेचलेले आले, लसूण, हिरवी मिरची परतून घेऊया. हेही व्यवस्थित परतले आहे. 1 तेजपान तोडून घालूया. सुके मसाले घालूया. लाल तिखट अर्धा छोटा चमचा. धने पावडर 1 छोटा चमचा. हळद अर्धा छोटा चमचा. काश्मीरी लाल तिखट 1 छोटा चमचा. परतून घेऊया. काश्मीरी लाल तिखटाने रंग छान येतो व हे कमी तिखट असते. आता 1 मध्यम आकाराचा बारीक कापलेला टोमॅटो, चवीनुसार मीठ. टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेऊया. मिठामुळे टोमॅटो लवकर मऊ होतात. इथे आपण भाजीला जेवढे मीठ पाहिजे तेवढे घातले आहे. चमच्याने अशा पद्धतीने थोडेसे मॅश करूया. मसाले व्यवस्थित परतले आहे. तेलही सुटले आहे. आता ह्यात पाव कप ताजे व फेटलेले दही घालूया. दह्यामुळे भाजीला छान चव येते. ताजे दही आंबट नसते, त्यामुळे भाजी आंबट होत नाही. ह्यात 2 कप पाणी घालूया. नंतर भाजी घट्ट वाटली तर थोडेसे गरम पाणी घालूया. उकळी आणूया. हे उकळी आलेल्या मसाल्यात घालूया. मिक्स करूया. दोन मिनिटांसाठी झाकण ठेवूया. 2 मिनिटानंतर भाजी बघूया. भाजीला चव व रंग खूप छान आला आहे. बटाटे कुस्करल्यामुळे रस्सा दाटसर झाला आहे. त्यामुळे ह्या भाजीसाठी वाटण करण्याची गरजच नाही. गरम मसाला अर्धा छोटा चमचा. 2 हिरव्या मिरच्या. कसुरी मेथी 1 मोठा चमचा कुस्करून घालूया. हे सर्व व्यवस्थित मिक्स करूया. गरम मसाला व कसुरी मेथी शेवटी घातल्यामुळे त्यांचा फ्लेवर टिकून राहतो. आपण ह्या 2 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत, त्यानेही भाजीला खूप छान फ्लेवर येतो. शेवटी स्वच्छ धुवून बारीक कापलेली कोथिंबीर. बटाटे व मसाले एकजीव झाले आहेत. भाजीचा दाटसरपणा एवढा ठेवला आहे. जर तुम्हाला थोडीशी पातळ आवडत असेल तर ह्यात थोडेसे गरम पाणी घाला. ही भाजी थोडीशी टेस्ट करून पाहावी. मीठ कमी वाटले तर थोडेसे मीठ घालावे.
बटाट्याची वाटण न करता रस्सा भाजी तयार आहे. बटाट्याची भाजी चटपटीत व चविष्ट झाली आहे. ही भाजी चपाती, पुरी, पांढरा भात, फुलके, रोटी किंवा प्लेन पराठ्याबरोबर खाऊ शकता. ही बनवायला खूप सोपी आहे. तयार आहे वाटण न करता बटाट्याची रस्सा भाजी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.